खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील खुडाणे गाव परिसरातील डोंगराळ भागात वीज कोसळून तब्बल 40 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। या घटनेमुळे पशुपालकांचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। अश्रू अनावर झालेला पशुधन मालक यांनी माझ्या झालेल्या पशुधनाची नुकसान भरपाई द्यावी अशी शासन प्रशासनाकडे मागणी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मेंढपाळ ज्ञानेश्वर तीर्थाप हे मेंढ्यांचा कळप चारत असताना अचानक पावसानं जोरदार हजेरी लावली। वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटात अचानक वीज कोसळल्यानं 40 मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला। मृत झालेल्या मेंढ्या या धनराज जिपास तीर्थाप राहणार जैताने यांच्या मालकीच्या असल्याचं समोर आलंय। या दुर्घटनेमुळे पशुपालकांच्या कष्टाची मोठी हानी झाली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। दरम्यान वीज कोसळताना मेंढपाळ ज्ञानेश्वर तीर्थाप यांनाही विजेचा हलका झटका बसला। खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी तातडीनं उपचारासाठी दवाखान्यात त्यांना दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। घटनेची माहिती मिळताच खुडाणे गावचे पोलीस पाटील अनिल जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली, तसेच संबंधित यंत्रणांना माहिती देऊन पुढील कार्यवाहीसाठी पाठपुरावा केला। एका क्षणात 40 मुक्या जीवांचा मृत्यू झाल्यानं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जाते। निसर्गाच्या एका तडाख्यानं 40 मुक्या जीवांचा अंत झाला तर पशुपालकांच्या वर्षानुवर्षाच्या कष्टाची कमाई काही क्षणात उद्ध्वस्त झाली। यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। मुख्य संपादक यादवराव सावंत। आता 3:15 वाजता माझ्या मेंढीनं पाणी पडणं महिना मेंढीचे नुकसान आहे नाही आज विण पडीन मरण्यात पुन्हा आंडोऱ्या लागेले अशी वेळ झाली आणि 40 मेंढ्या मरल्यात 40-45 मेंढ्या मरी झाल्यात मला डायरेक्ट एवढी बार पाय मला भेट आणलं सरकारकडे तेवढी बार आपण काय बोलणार ना फक्त जंगलमध्ये एवढं करा म्हणा बिजापूर जायचं ना तिने येईल एक पोट भर आली एवढं काही करा एवढा करा पाणी भर एवढी पाणी भर पाय करा तेवढा बघतो